नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण लाईफ विथ मोहिनीवर एका पवित्र प्रवासाला सुरुवात करत आहोत. स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतचा पहिला अध्याय समजून घेणार आहोत. स्वामींचे रूप डोळ्यासमोर ठेवा आणि ह्या भक्ती रसात न्हाऊन निघूया. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, लाईफ विथ मोहिनी AI मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका नवीन प्रवासाची सुरुवात करणार आहोत. आयुष्यात कितीही संकट आली, मन कितीही उदास असलं तरी स्वामींच्या चरणी गेलं की एक वेगळीच शक्ती मिळते. श्री स्वामी समर्थ सारामृत या पवित्र ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाचे वाचन करणार आहोत. हा अध्याय म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर ते स्वामींचा आशीर्वाद आहे. जे लोक मनातून खचले आहेत किंवा ज्यांना आयुष्यात मार्ग सापडत नाहीये, त्यांच्यासाठी हे पारायण एक नवीन दिशा देणारे ठरेल. चला तर मग स्वामीचे नाव घेऊन आपण अध्याय पहिला सुरुवात करूया. मंडळी, या अध्यायात स्वामींचे दिव्य रूपाचं वर्णन केलं आहे. स्वामी कसे दिसतात, त्यांचं मन किती विशाल आहे आणि ते आपल्याला भक्तांसाठी किती दयाळू आहेत हे यात सांगितलंय. जेव्हा आपण हे वाचतो तेव्हा जणू काही स्वामी आपल्या समोरच उभे आहेत असा भास होतो. ग्रंथाच्या सुरुवातीला श्री गणेश, सरस्वती माता, गुरुदेव, कुलदेवता आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना मनापासून नमस्कार केला आहे. कोणत्याही शुभ कामाची सुरुवात करताना आपण या शक्तीचा आशीर्वाद घेतो. स्वामी हे केवळ मानवी रूप नाही तर ते साक्षात ब्रह्म आहेत. ते आनंदाचा सागर आहेत. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. ते आकाशा इतके विशाल आणि निर्मळ आहेत. अशा चैतन्यमयी स्वामींना आपण नमन करतो. स्वामी हे जगाचे रक्षक आहे. ते भक्तांचे रक्षक आहे. कलियुगात वाईट गोष्टीचा नाश करतात. ते क्षीरसागरातील विहार करणाऱ्या विष्णूप्रमाणे आहेत, जे गरुडावर स्वार होणारे आणि कमळासारखे डोळे असणारे आहेत. त्यांचे रूप ढगासारखे सावळे असून ते अत्यंत शांत आहेत. त्यांच्या मस्तकावर मुकुट आहे आणि त्यांच्या गळ्यात वैजयंती माळ शोभून दिसत आहे. त्यांचे तेज इतके मोठे आहे की सूर्याचे तेजही त्यांच्यासमोर कमी पडेल. अशा अगाध शक्तीचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. स्वामींचे नाक सरळ आणि टोकदार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक गोड हसू असते. त्यांचे दात कुंदकळ्याप्रमाणे पांढरे, शुभ्र आणि अतिशय सुंदर दिसतात. त्यांच्या हृदयावर रत्नांच्या माळा चमकत आहे, ज्याचे तेज कोट्यावधी सूर्यापेक्षाही जास्त आहे. त्यांनी सोन्याचे दागिने घातले असून गळ्यात कौस्तुभ मणी विशेष शोभून दिसत आहे. त्यांच्या पोटावर पडलेल्या 3 वळ्या त्रिवळी म्हणजे जणू गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगमच आहे. स्वामीच्या नाभीमधूनच या विश्वाची निर्मिती झाली आहे. त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब असून ते भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी नेहमी तयार असतात. त्यांच्या हातात गदा, पद्मकमळ, शंख आणि चक्र ही आयुधे आहेत. त्यांच्या कमरेला पिवळा पीतांबर नेसला आहे. त्यांचे तेज विजेसारखे लख्ख आहे. मोठे ऋषीमुनी आणि नारद मुनी सुद्धा रात्रदिवस स्वामींचे ध्यान करतात. लक्ष्मी माता स्वतः त्यांच्या चरणाची सेवा करते. त्यांचे वर्णन करताना वेद सुद्धा थकले. अशा मंगलमय स्वामीच्या रूपाचे वर्णन मी माझ्या अल्पबुद्धी वापरून कसे करू, असे लेखक म्हणतात. बघा मंडळी, स्वामीचे रूप किती दिव्य आहे. त्यांच्या एका दर्शनाने आपली सगळी पाप आणि दुःख धुवून निघतात. ज्याच्या चरणाची सेवा स्वतः लक्ष्मी माता करते, ते स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मग आपण कशाला घाबरायचं? ग्रंथकार म्हणतात की मोठ्या कवींना सुद्धा
स्वामींचा महिमा पूर्णपणे वर्णन करता आला नाही. तर मी तर एक सामान्य माणूस आहे. या विश्वाचा निर्माता जो महाविष्णू आहे आणि ज्याची पत्नी लक्ष्मी माता आहे, अशा त्या स्वामीच्या चरणी मी सुरुवातीला नमन करतो. महाविष्णूच्या अवतारासोबतच आपण गणपती बाप्पालाही वंदन करतो. 64 कलांचा स्वामी आणि सर्व विद्यांचा सागर आहे. कोणतेही मंगळ कार्य करताना गणपतीचे स्मरण केले की सर्व संकटे, विघ्न दूर होतात आणि भक्तांना दिव्य ज्ञान मिळते. ग्रंथकार सरस्वती मातेसमोर नतमस्तक होऊन म्हणतात, हे माते, तुझा आशीर्वाद मिळाला की अगदी अज्ञानी माणूस सुद्धा मोठा विद्वान होतो. मला ग्रंथाची किंवा काव्याची फारशी माहिती नाही, पण तू प्रसन्न होऊन माझ्याकडून हे ग्रंथ रचना करून घे. सद्गुरू हे अज्ञानाचा अंधार दूर करणारे आहेत. त्यांच्या कृपेमुळे शिष्यांना खरे ज्ञान मिळते आणि जगात माणुसकी कशी जपावी हे समजते. ज्याप्रमाणे आई वडील आपल्याला जन्म देतात, तसेच सद्गुरू आपल्याला ज्ञानाचा नवा जन्म देतात. तर मित्रांनो, जेव्हा आपण एखादं चांगलं काम सुरू करतो, तेव्हा आपण मोठ्यांचा आशीर्वाद घेतो. तसंच या ग्रंथाच्या सुरुवातीला गणपती बाप्पा आणि सरस्वती मातेचं दर्शन घेतलं आहे. त्यांचंच नाव घेऊन आपण आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करू शकतो. ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाला 9 महिने पोटात वाढवते, प्रसववेदना सोसते आणि लाडाने मोठे करते, तसेच सद्गुरूही आपल्या शिष्याला ज्ञानाने मोठे करतात. लेखक म्हणतात की तर अज्ञानी बाळ आहे, पण माझ्या सद्गुरूंनी तर मला पदरात घेतलं आहे. स्वामींचे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात स्वामी हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा अवतार असणारे दत्तप्रभू आहेत, ज्यांना 3 मुखे आणि 6 हात आहेत. गळ्यात फुलांची माळ आणि कानात तेजस्वी कुंडले आहेत. हातात झोळी घेऊन ते भक्ताच्या कल्याणासाठी फिरत आहेत. स्वामींचा वेग मनापेक्षाही जास्त आहे. ते एकाच वेळी त्रिभुवनात कोठेही वावरू शकतात. ते साक्षात परब्रह्म आहे. लेखक स्वामीकडे वरदान मागतात की तुमच्या कृपेने हा ग्रंथ विनाविद्य पूर्ण होऊ दे. या भागात कलयुगाचे वर्णन केले आहेत. कलयुगात लोक धर्माला विसरले आहेत, पापे वाढली आहेत आणि सर्वत्र दुःख, दारिद्र्य पसरलं आहे. अशा कठीण काळात स्वामीचे नाव हाच एक मोठा आधार आहे. मंडळी, अशी आपली आई आपली काळजी घेते, तशीच काळजी स्वामी आपली घेत असतात. जेव्हा आपल्याला वाटतं की आपण एकटे पडलो आहोत, तेव्हा हे लक्षात ठेवा की स्वामीचं प्रेम आईच्या प्रेमापेक्षाही मोठं आहे. ते साक्षात दत्तगुरू आहेत, जे आपल्याला हाकेला धावून येतात. कलियुगात लोक देवाला आणि धर्माला विसरले आहेत. फक्त चैन आणि भोगांच्या मागे लागले आहेत. नास्तिकपणा वाढला आहे आणि लोकांसाठी स्वार्थापोटी एकमेकांशी वाईट वागत आहे. जेव्हा जेव्हा धर्म धोक्यात येतो, तेव्हा देव अवतार घेतात. म्हणून अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थाच्या रूपाने साक्षात दत्तप्रभू प्रकट झाले आहेत. ते कोणत्या जाती धर्माचे आहेत हे कोणाला ठाऊक नाही, कारण ते साक्षात ब्रह्म आहेत. ते भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना संकटातून वाचवण्यासाठी आले आहेत. लेखक म्हणतात की स्वामीचे चरित्र म्हणजे केवळ अर्धांग महासागर आहे. मी तर एका लहान माशासारखा आहे. मी या सागराचा शेवट कसा गाठणार, पण त्यांच्या आशीर्वादाने मी हे लिहिले आहे. मित्रांनो, जेव्हा जगात खूप वाईट गोष्टी वाढतात, तेव्हा आपल्याला दिशा दाखवण्यासाठी स्वामीसारखी शक्ती अवतरते. आज आपण इतके त्रासात आहोत, पण स्वामींच्या या चरित्राचा आधार घेतला की आपल्याला मार्ग नक्कीच सापडेल.
ग्रंथकार म्हणतात की एखादी मुंगी जशी मेरू पर्वताला कवेत घेऊ शकत नाही किंवा काजवा सूर्याला आपल्या तेजाने झाकू शकत नाही, तसंच मी सामान्य माणूस स्वामीच्या अफाट लीलेचं वर्णन कसं करू? त्याचे गुण गान माझ्यासारखं अल्पमती माणसाला शक्य नाही. स्वामी हे अनाथांचे नाथ आणि दीनांचे बंधू आहेत. एखाद्या आईला जसं आपल्या बाळाचं लाडीवाळ बोलणं आवडतं, तसं स्वामींना भक्तांची ही साधी सेवा सुद्धा आवडते. ग्रंथकार प्रार्थना करतात की स्वामी माझ्यातला अहंकार पूर्णपणे नष्ट होऊ दे आणि माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घे. ग्रंथ पूर्ण करण्यासाठी त्यांनी सर्व साधू संतांना, व्यास ऋषींना, वाल्मिकांना आणि कालिदासासारख्या थोर कवींना वंदन केलं आहे. ज्याच्या शब्दांनी ही सृष्टी उजळून निघाली आहे, अशा सर्व थोर आत्म्यांचे आशीर्वाद घेऊन हा ग्रंथ पुढे जात आहे. मित्रांनो, या ग्रंथाचे लेखक विष्णू कवी किती नम्र आहेत बघा. ते म्हणतात की मी स्वामीच्या समोर एक मुंगीसारखा आहे. हीच नम्रता आपल्यालाही शिकायची आहे. जेव्हा आपण स्वतःला स्वामीच्या चरणी पूर्णपणे सोपवून देतो, तेव्हाच त्याचे खरे आशीर्वाद आपल्याला मिळतात. ग्रंथकार म्हणतात की मी संत तुकाराम महाराज आणि इतर सर्व थोर संतांना मनापासून नमन करतो. जसा एखादा विद्वान सभेमध्ये आदराने बसतो, तसाच मी नम्र होऊन ही ग्रंथालयीन सेवा करत आहे. माझ्या मनात कोणताही भेदभाव नाही, फक्त स्वामींची भक्ती आहे. लेखक विष्णू खूप मोलाची गोष्ट सांगतात. हा ग्रंथ जरी संस्कृतमध्ये नसला आणि साध्या मराठी भाषेत असला तरी त्यातलं अमृत, स्वामींची भक्ती तेच आहे. भाषेपेक्षा त्यातील भाव महत्त्वाचा आहे. ते विनंती करतात की माझ्या ह्या साध्या शब्दातील चुकांकडे न बघता त्यातील स्वामींचे गुण प्रेक्षकांनी आणि श्रोत्यांनी स्वीकारावेत. हा ग्रंथ म्हणजे जणू एक सुंदर फुलांचा हार आहे, जो मी स्वामींच्या गळ्यात अर्पण करत आहे. जे लोक हा अध्याय आदराने वाचतील किंवा ऐकतील, त्यांच्या मनातील भीती नष्ट होईल. जशी आई आपल्या मुलाला सांभाळते ना, तसे स्वामी आपल्या भक्तांचा सांभाळ करतात. श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथम अध्याय गोड हा असा ह्या पहिल्या अध्यायाचा समारोप होता. तर मंडळी, हा होता आपला स्वामी चरित्र सारामृताचा पहिला अध्याय. यात आपण स्वामीच्या रूपाचे दर्शन घेतलं आणि हे समजून घेतलं की भक्तीसाठी मोठ्या भाषेची किंवा ज्ञानाची गरज नसते, फक्त साध्या आणि स्वच्छ मनाची गरज असते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया दुसऱ्या अध्यायासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.